जगात प्रत्येक देशाला क्रूड ऑइल लागतं, पण त्यासाठी डॉलर का लागतो? आणि आता डॉलरला चॅलेंज कोण करतंय? हेच आपण आज समजून घेणार आहोत. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. 1973 मध्ये ऑइल क्रायसिस झाला आणि जगामध्ये गोंधळ सुरू झाले. ही संधी युएसएने साधली. युएसए सौदी अरेबियाला म्हणाला की आम्ही तुला पूर्ण प्रोटेक्शन देऊ, पण तू जेव्हा जेव्हा पेट्रोल विकशील तेव्हा ते पेट्रोल फक्त डॉलरमध्ये विकायचं. सौदी अरेबिया म्हणाला की ठीक आहे, डील. आणि त्याच्यानंतर सौदी अरेबिया हे पण म्हणाला की जे डॉलर्स आमच्याकडे येतील पेट्रोल विकून ते सुद्धा आम्ही परत US डॉलर मध्येच इन्व्हेस्ट करू, युएसए मध्येच इन्व्हेस्ट करू. ही डील लेखी नव्हती. एकमेकांशी बोलून विश्वासावर ही डील झाली आणि सौदी अरेबिया आतापर्यंत ही डील फॉलो करत होता. आणि इथे जन्म झाला पेट्रो डॉलरचा. डॉलर झाला ग्लोबल किंग. आता मात्र पिक्चर बदलतोय. युएसएचे शत्रू देश आता डॉलरचं पेमेंट टाळतात. म्हणजे जसं रशिया म्हणतं आम्हाला पेमेंट युआन मध्ये द्या. अर्थात अजून सुद्धा डॉलर्स मध्ये सगळे पेमेंट सुरू आहेत, परंतु आता युआन मध्ये सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. सौदी अरेबिया सुद्धा आता युआन मध्ये पेमेंट एक्सेप्ट करते, रुपीज मध्ये पेमेंट एक्सेप्ट करते. पण युआन हा नक्की स्ट्रॉंग होत चाललाय. आता इराणकडून युद्ध स्ट्रॉंग होत आहे. ते मुख्यतः स्ट्रेट ऑफ हार्मोसच्या मुळे, म्हणजे इराणने स्ट्रेट ऑफ हार्मोसला जो कंट्रोल केला आहे त्याच्यामुळे इराणची युद्धामध्ये साईड स्ट्रॉंग होते. म्हणजे एक प्रश्न पडतो की इराणची ही स्ट्रॅटेजी आहे का की डॉलर्सवरच हल्ला करायचा, म्हणजे डॉलर्स हा संपवायचा, दुसरी युआन ही करन्सी पुढे आणायची, आणि ह्याच्यामुळे इराण स्ट्रॉंग होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, इराण स्ट्रॉंग होऊ शकतो का? हे डॉलर युद्ध आहे का, इराणची ही स्ट्रॅटेजी आहे का? मला तुम्ही हे कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.